JMFC मध्ये आपण म्हणताय तर JMC मध्ये ही जी अट आहे ना, सुप्रीम कोर्टाने ही अट काढा असं सांगितलेलं नाही. त्यामुळे सुधीर भाऊ आपल्याला कालचं बिल पुन्हा घेतलेलं आहे. माझं कर्तव्य होतं तुम्ही येईपर्यंत किल्ला लढवणे, त्यामुळे ते 55% अट काढा असा त्यांचा आजही आग्रह आहे. कालचा दिवस आणि आजचा दिवस याच्यात काही रात्रीत काही बदल झालेला नाही. तरी मला असं वाटतं की मी काही जास्त मॅच फिक्सिंग आहे का? फिक्सिंग आहे, मॅच फिक्सिंग आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या संदर्भात अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ मला बाहेर भेटलं, निवेदन दिलं. त्या निवेदनावर मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र घेण्यासाठी माझ्या पीएला सूचनाही केल्या. अध्यक्ष महाराज, कोणताही कायदा करत असताना त्या कायद्याच्या संदर्भात सर्वंकष आणि त्या संदर्भातले जे जे वर्ग त्याला जोडून आहे त्यांचं मत ऐकलं पाहिजे. हे बघा, हे विक्रमादित्य वेताळची चांदोबाची कथा नाही आहे की आम्ही आपला हट्ट सोडणार नाही. अध्यक्ष महाराज, आपण जर तुमच्याच विभागाचे जे चॅरिटी कमिशनर विभागाचे अधीक्षक आहेत ते आत्ता भेटलेत, ते मला म्हणाले की आमचे वरिष्ठ अधिकारी हे मुद्दाम अशा कायद्यात तरतुदी करतात की ज्या तरतुदीचा फायदा त्यांच्याच कुटुंबातील त्यांच्या नातेवाईकांना व्हावा. आम्ही दीन दुर्बल शोषित वंचित समाजातून येतो, पण आमचे प्रमोशन थांबवण्याचं हे महापाप हे या पवित्र विधानसभेत केलं जातं. अध्यक्ष महाराज, हे खरं आहे की हे चुका आपण करू नये म्हणून मी पोटतिडकीने सांगतो. चूक केली तर शेवटी हे जग राहट आहे, हे तर चालत राहणार आहे. पण चुका केल्या तर त्या चुका कधी ना कधी भोगाव्या लागतात. आता निवडणूक आयुक्तांनी केलं, मी निवडणूक आयुक्ताशी जेव्हा विचारणा करतो तेव्हा तेच सांगतात की तुम्हीच कायदा केला, तुम्हीच कायदा केला. आणि मग काही घटना झाली की झोपी गेलं का जागा. अध्यक्ष महाराज, आमचा आग्रह काय, याच्यातून आम्हाला काही आमचे काय आमदार निधी वाढणार आहे का? मग आम्हाला काय, शेवटी आमची शक्ती खर्च होते, आम्हाला जाऊन एक चपाती जास्त खावी लागते, आमचंच नुकसान आहे. पण तुम्ही इतका का हट्ट करताय? चर्चा करा ना तुम्ही. का तुम्हाला गुणवत्ता नको आहे का? तुम्हाला गुणवान नको आहे का? आणि तुमच्याच विभागाचे अधिकारी कर्मचारी भेटले आता बाहेर, तुमच्याच विभागाचे, कमीत कमी ज्या विभागाचं आपण नेतृत्व करतो त्या विभागाचे अधिकारी कर्मचारी हे जर आपल्या विभागाबद्दल असं निगेटिव्ह बघत असतील तर अध्यक्ष महाराज, हे काही चांगलं नाही. ठीक आहे, शेवटी असं आहे की सुधारायचं की नाही हे प्रत्येक व्यक्तीला त्याच्यानुसार ठरवावं लागतं. सरकारच्या या विभागाला ठरवायचं आहे की गुणवत्ता द्यायची की नाही द्यायची. आणि मी आता खरं तर आशिष जयस्वालजी माझे जवळचे मित्र आहे, मी काल शोधायला सांगितलं, माझ्याकडे लिस्टही येत आहे की अशा अनेक स्पर्धा परीक्षा आहे की ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये पर्सेंटेज आहे. काल तुम्ही म्हणाले की असं नाही आहे, अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये आहे. आणि त्याचं कारण साधं आहे की उद्या स्पर्धा परीक्षा घेणाऱ्यांना उद्या जर तुम्ही मार्किंग सिस्टीमच ठेवली तर लाखो लोक नशिबात मागायला येतील. ते होऊ नये. आता ती सुद्धा लिस्ट मी तुम्हाला देणार आहोत. पण तुम्हाला कोण सांगताय, कोण अधिकारी आहे हे आम्हाला माहीत नाही की त्यांचा अनुभव हा जास्त असू शकतो, मी असं म्हणणार नाही. पण काही गोष्टी या कॉमन सेन्सच्या असतात. या कॉमन सेन्सच्या गोष्टीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं ते उदाहरण प्रसिद्ध आहे की मी एखाद्या बुद्धिमान माणसाला विचारलं की 27 उणे 9 किती होतात, तो म्हणेल 18. पण मी एखाद्या शेतकऱ्याला विचारलं 27 उणे 9 किती, तो म्हणेल 0. कारण 9 पाण्याचे नक्षत्र जर नाही आले, बरसले नाही, तर त्याचं जीवन 0 होते. हे याच सभागृहामध्ये दिलेलं भाषण आहे. आणि म्हणून माझं आपल्याला आग्रह आहे की तुम्ही समजून घ्या ना, असा दुराग्रह हट्ट का करताय? कोण सांगताय? आणि करायचं असेल नक्की करा, पण शेवटी चित्रगुप्ताच्या वहीमध्ये जे निगेटिव्ह मार्किंग होईल की नाही त्याच्यानंतर मात्र गडबड होईल, एवढं सांगतो. अमीन पटेल साहब, अमीन पटेल साहब, कल से हम लोग ये बिल पे डिस्कशन कर रहे हैं, बहुत इंपॉर्टेंट बिल है. मैं सुधीर मुंगीटवार जी, विजय वडेट्टीवार जी, जयंत पाटिल जी और सभी लोगों ने इस बिल को बोला है कि इससे गुणवत्ता को धक्का पहुंचेगा. मेरा आपसे योगेश सागर जी बीजेपी के कल मैडम, ये बिल को मेरे आपके रिक्वेस्ट है कि जॉइंट सेलेक्ट कमेटी को भेजा जाए बिल को चर्चा के लिए, और इसके बाद में जॉइंट सेलेक्ट कमेटी जो रिकमेंड करेंगी वो बिल को बाद में पेश किया जाए. मंत्री महोदय, मेरी आपसे रिक्वेस्ट है कि आप बिल को जॉइंट सेलेक्ट कमेटी के बाद भेजिए उसको.
मंत्री महोदय. सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय की एकूण साधारणतः 328 प्रकारचे पद स्पर्धा परीक्षेतून राज्यात भरण्यात येतात आणि त्यापैकी आणि MPSC UPSCचे वेगळे कुठल्याही IAS असो की IPS असो की राज्य सरकारच्या MPSCच्या निवडीमध्ये एकही ठिकाणी कट ऑफ नमूद नाही आहे. आणि त्यानंतर मी एक अतिरिक्त बाब या ठिकाणी सांगू इच्छितो की आता प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे विद्यापीठ असतात. परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे परीक्षा होऊ शकतात, परंतु कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कॉमन एक्झाम होते आणि त्या कॉमन एक्झामची मेरिट लिस्ट असते. त्यामुळे कोणावरही अन्याय होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि जी प्रक्रिया अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे, सन्मान्य सुधीर भाऊ ज्या खात्याचे मंत्री होते त्या खात्यामध्ये असताना जेवढी भरती झाली, मान्य जयंत पाटील साहेब आजपर्यंत ज्या खात्याचे मंत्री होते त्या खात्यामध्ये जी भरती झाली त्या कुठल्याही नियुक्तीमध्ये निवडमध्ये कट ऑफ नव्हतं. त्यामुळे अशा पद्धतीचा अट्टास मी करत नाही. माझी आपल्याला विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत सकाळी देखील या विषयावर चर्चा झाली, तो विषय एकदम क्लिअर आहे. त्यामुळे आपण बिल मतास टाकावं आणि सभागृहाला मंजुरी द्यावी एवढी माझी विनंती आहे. मंडळ भेटलं अधिकाऱ्यांचं, त्यांचा आग्रह काय आहे की हे एक षडयंत्र आहे की न्याय व्यवस्थेमधल्या लोकांना आणण्यासाठी ही पद्धत विकसित केली जात आहे. म्हणजे जे कोर्टाच्या मध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना या ठिकाणी आणता यावं म्हणून ही व्यवस्था आहे. हे खरं आहे की नाही आहे? किंवा तुम्ही असं मान्य करणार का की महाराष्ट्रामध्ये असणारे याच प्रवर्गातल्या लोकांना या परीक्षेमध्ये बसू द्या, संपला विषय. मग हे आणत कशासाठी आहे बिल? आणि 55% अट का काढताय? सुप्रीम कोर्टाने फक्त अर्हता समान ठेवावी एवढं म्हटलं आहे, पण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे 20-25 वर्ष सेवा करताय त्यांना दिलं पाहिजे. नवीन माणूस तिकडून आगा टाका इकडे, असं का करतोय आपण? हे जे मला आत्ताच बाहेर भेटले ते लोक, नाही तक्रार देतोच आहे. आता मी पत्रासाठी पाठवले, ते पत्र तुम्हाला देणारच हो. पण एकदा बिल पास झाल्यावर माणूस मेल्यावर अमेरिकेतून औषधी आणून फायदा काय हो? वडेट्टीवार साहेब. अध्यक्ष महोदय, कालपासून मी ठराविक शब्द माननीय मंत्री महोदयांच्या मी ऐकतो. तेच 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 भावना दुसऱ्यांच्या अजिबात ऐकूनच घ्यायचं नाही, असं काही तुम्ही ठरवूनच जर आला असाल आणि तुम्ही जे कालपासून ठरवता सगळं रेकॉर्ड काढा. तुम्ही त्या पलीकडे जातच नाही, तुम्ही विचारच करायला तयार नाही. न्याय व्यवस्थेमध्ये काही सुधारणा आणायची किंवा तुम्हाला माहित आहे की आता वकिली करणारे 3 वर्षाचं प्रॅक्टिस करणारे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले नाही तशातला भाग नाही. पण तुम्ही इथूनच काय होत आहे की ज्यांची एक सायकल आहे, सर्कल आहे, तोच त्या ठिकाणी बसला पाहिजेत, त्यांचेच आपतेष्ट बसावेत, त्यांच्याच जवळपासचे बसावेत. आता मुद्दाम काय होतं की डॉक्टरचा पोरगा डॉक्टर, वकिलांचा पोरगा वकील, मॅजिस्ट्रेटचा पोरगा मॅजिस्ट्रेट, हे असं काही पद्धत चालली. आणि यालाच पोषक आहे ते हे जे बिल आहे. तुम्ही जे अट काढताय 55%ची, ते त्या दिशेनं त्याचा प्रवास दिसतोय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हे घातक आहे की तुम्ही त्या धर्मदाय आयुक्त असेल, JMFC असतील आणि या बाकीच्या पदाचा समकक्ष पदाचा तुम्ही त्या विषय काढूच नका. समकक्ष वेगळी पद आहेत. कालचे उदाहरण सुधीर भाऊनी इतके छान उदाहरण दिले, 4-5 उदाहरण. तरी पण तुम्ही आपल्या गोष्टीवर आपल्या म्हणण्यावर ठाम आहात. म्हणजे तुम्हाला या सभागृहामध्ये असलेल्या एवढे सगळे वरिष्ठ सभागृहातली सदस्य बोलतायत, त्या भावना सांगतायत, या बिलामागची जी काही पार्श्वभूमी आहे ती सांगतायत, होणाऱ्या त्याचे दुष्परिणाम सांगतायत, तरी पण तुमचा रेट आहे. त्यामुळे काल मग बावनकुळे साहेब म्हणालेत की या संदर्भात मुख्यमंत्री उद्या बोलवा, मुख्यमंत्री महोदयांना होऊ द्या त्यांच्याबरोबर चर्चा, येऊ दे, ते आले तर त्यांच्याबरोबर तरी होईल, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे कुठेतरी. आपण नाहीतर मग आता आमचे सन्माननीय सदस्य म्हटले अमीन भाई त्याप्रमाणे पाठवा जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे. आपण पाठवतो ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात. आणि मला हे कळत नाही की कोण मागे जाईल. नाही त्यांनी नाही केलं, ह्यांनी नाही केलं, स्पर्धा परीक्षेमध्ये नाही आहेत म्हणून इथे नाही. पण हा नियम होता. बरं, सर्वोच्च न्यायालयाने असं नाही म्हटलं, त्यामध्ये कुठेच उल्लेख नाही, हे सगळे सन्मानित सदस्य सांगतायत. आता सुधीर भाऊनी पण सांगितलं की त्यामध्ये कुठेही सर्वोच्च न्यायालय म्हटलं नाही की तो कटअप काढा. मग हा आग्रह कशासाठी? कुठल्या लाभीला पोसायसाठी? कुठल्या विशिष्ट
लोकांच्या फायद्यासाठी अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात अध्यक्ष महोदय. म्हणून आपण आपल्यालाच पुन्हा तुम्ही ठीक आहे बहुमत आहे असं म्हणाल, आम्ही काय एकटे विरोध म्हणून बोलत नाही. सत्ताधारी पक्षाचे सन्माननीय अनेक सदस्यांनी या संदर्भातलं मत मांडलं आहे. आमचे सुधीरभाऊ म्हणतायत, योगेश साहेब आपले सागर साहेब म्हणलेत. आता आज काय बदल नाही माहीत, पण कदाचित ती खुर्ची बदलली संगतीचा तुमच्या बाजूला बसल्यामुळे तुम्ही काही दिलं असेल त्या पण एक आहे की तुम्ही भावना समजा, या एका बाजूच्या भावना नाही. इथे बहुमत तुम्ही टाका, मतास टाका असं म्हणताय. जर त्या बिलाला विरोधक म्हणून माननीय आशिषजी आम्ही विरोधक म्हणूनच विरोध केला असता तर बहुमताच्या भरोशावर तुम्ही तो बिल मंजूर केला असता तर गेलं ठीक आहे बा, हा विरोधकांनी विरोध केला, सत्ताधारी पक्षांचा विरोध नव्हता. इथे सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांचा विरोध आहे. या लोकभावना आहेत असं समजा तुम्ही, जनभावना आहेत. हे काही एवढ्या पुरतीच घेऊ नका, लाईटली घेऊ नका. फार तुम्ही अत्यंत कालपासून बघतोय तुम्ही आपलं म्हणणं पूर्ण करण्यासाठी, तुमच्या मनात असलं ते पूर्ण करण्यासाठी, तुम्ही ठरवून आलं ते पूर्ण करण्यासाठी जर हे असं होत असेल तर मग या ठिकाणी चर्चेचा संबंध कुठे आला? तुम्हाला बहुमत कुठलीही चर्चा आपण बिलावर का करतो की त्यामध्ये चर्चा होऊन सुधारणा करता येईल, अधिक चांगलं पुन्हा त्यामध्ये करता येईल, ही त्यामागची भूमिका असते. आणि ती सोडून तुम्ही ठरवून आलात कालपासून की नाही मला हे करायचं आहे, किती कोणी काय बोलू देत, किती कोणी काय ओरडू देत, पण मी करणारच, अशी जर भावना असेल तर तुम्ही तुमच्याकडे बहुमत आहे, पण तुमच्या बहुमतातील ज्या लोकांचा विरोध आहे त्याची मत या ठिकाणी नोंदली गेलेली आहेत. जनमत नोंदलं गेलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळं जाऊ दे ना, काय फरक पडणार आहे, आपण करू बजेट सेशन मध्ये. 2 महिन्यांनी काय फरक पडेल, 3 महिन्यांनी, पुढच्या ह्याच्यात आणा, जाऊ दे जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे. काल पण माननीय अध्यक्ष महोदय हे बिल कालपासून चर्चेला आहे आणि कालपासून या बिलावर दोन्ही बाकावरती, सत्ताधारी आणि विरोधी बाकावरती सर्व सदस्य या बिलाच्या संदर्भात आपली भूमिका म्हणतायत. जो तुम्ही हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे वकील राहिलात अध्यक्ष महोदय, आणि त्यामध्ये हे जे काही बिल आलं ते JMFC आणि चॅरिटीच्या संदर्भातलं, त्या बिलाच्या संदर्भात जे 55% अट आहे ती शिथिल करायचं कारण केवळ 3 वर्ष प्रॅक्टिस केली की तोच त्याला पात्र ठरेल, ही भूमिका सगळ्या सभागृहातील अनेक लोकांची त्या संदर्भातली वेगळी आहे, विरोधाची आहे. म्हणून आपल्याला विनंती करतोय की आपण हे बिल जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे पाठवण्याचा निर्देश द्यावेत आणि पुढच्या वेळेस यावर विस्तृत आणि सविस्तर चर्चा व्हावी आणि मग हे बिल पुढे यावं आणि त्याला मंजुरी द्यावी, असं माझं मत आहे. आपण या संदर्भात गांभीर्याने घ्यावं, कारण हा मी विरोधक म्हणून पुन्हा सांगतोय की आम्ही विरोध करतो असं नाही, पण या सभागृहातील सर्व दोन्ही बाजूच्या विरोधी आणि सत्ताधारी पक्षांच्या लोकांचं म्हणणं, भावना, जनभावना हे लक्षात ठेवून या संदर्भात निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यांवर मी सविस्तर आणि समर्पक उत्तर दिलेलं आहे. वारंवार सन्माननीय सदस्य अशा पद्धतीचे वातावरण निर्माण करत आहे की दोन्ही सभागृहाच्या सदस्याची भावना या संदर्भामध्ये अशी आहे, ही वस्तुस्थितीला आधारित नाही आहे. मी या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एक मिनिट, मला बोलू द्या अध्यक्ष महोदय, मला कंप्लीट करू द्या, माझ्या नंतर बोला. तुम्ही बोलत असताना मी नाही, हे जे चुकीचं काय रेकॉर्डवर येत आहे, कारण योगेश सागर साहेब काल बोलले की नाही आणि आमचे सुधीर भाऊ बोलले की नाही, विचारा हे कुठल्या बाजूचे आहेत. पण वडेट्टीवार साहेब मला एक जरा आपण सांगा, आपण शासनात प्रमोशनसाठी असो किंवा इतर गोष्टींसाठी मेरिट कम सिनियरिटीचं प्रिन्सिपल अप्लाय करतो, बरोबर आहे ना? मेरिट कम सिनियरिटी म्हणजे काय? मेरिट म्हणजे त्यांनी केलेलं काम, त्याचे CR, त्याचा रेकॉर्ड, हा मेरिट. सिनियरिटी म्हणजे त्याचा अनुभव, कोणी 5 वर्ष नोकरी केली आहे, कोणी 20 वर्ष केली आहे. आता तुम्ही जो मुद्दा इकडे मांडलात,
एक मिनिट, तुम्ही जो इकडे मुद्दा मांडलात की ह्याच्यात 55%ची अट शिथिल करून आपण मेरिट कॉम्प्रोमाइज केलं आहे, पण त्याच्यात त्यांनी 3 वर्षाचा अनुभवही ॲड केलेला आहे. त्यामुळे चेक अँड बॅलन्स कुठेतरी आहे ह्याच्यात. आपण असं म्हणू शकणार नाही की हे कम्प्लिटली मेरिटला वगळून काम करण्यात येत आहे. त्यामुळे मला वाटतं मंत्री महोदयांनी पण काल असो आज असो संपूर्ण स्पष्टीकरण या विषयातलं दिलेलं आहे. आणि एवढं स्पष्टीकरण आल्यानंतर मला वाटतं बहुतेक जेवढे सदस्य आहेत त्यांचं या स्पष्टीकरणातून समाधान झालेलं दिसून येत आहे. त्यामुळे मला वाटतं आपण आता पुढे जायला पाहिजे. हे खातं विधी न्याय आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एक मिनिट सुधीर भाऊ, एक मिनिट. विधी न्याय खात्याच्या अंतर्गत हा विषय येतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे हा पोर्टफोलिओ आहे, ते स्वतः येत आहेत. तो पण चालू आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपण धर्मादाय आयुक्त कार्यालयात काम केलेल्यांचं निवेदन आहे. अध्यक्ष महाराज, हे त्यांचं निवेदन आहे. याच्यावर सह्या केलेले आहे. अमरावती, रायगड, नाशिक, ठाणे, परभणी सर्वांच्या सह्या आहे. पण त्यांना माहीत नसेल ना, तर ते व्यस्त राहतात. नाही, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बोला आशिष शेलारजी, बोला. साहेब आले, बोलू का मी? सीएम साहेब आले. मला अध्यक्ष महोदय या बिलावरती काल जेव्हा साधक बाधक चर्चा होत होती अध्यक्ष महोदय, या बिलावरती जेव्हा चर्चा सुरू झाली अध्यक्ष महोदय, त्यावेळेला बिलमध्ये ओरिजिनली 55 वर्षाची अटची त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. अध्यक्ष महोदय, मी जेव्हा त्याला हे विचारलं की हे सुधीर भाऊनी विषय मांडला की 55चे बदले 60 का नको, मग अध्यक्ष महोदय मंत्री महोदय म्हणाले की 55 सुद्धा आम्ही विड्रॉ करतो. मग अध्यक्ष महोदय माझा प्रश्न तेवढा पुरता होता की हे जर मेरिटवर घ्यायचं असेल आणि 3 वर्षाची त्याची प्रॅक्टिस हे त्याचा एक क्रायटेरिया असेल आणि 55च्या वयाच्या बदली 60चे वय सुधीरभाऊ सुचवत आहेत, मग तुम्ही 55 मागे का घेताय? याचा अर्थ 55 पेक्षा कमी. मला माहिती आहे अध्यक्ष महोदय स्पर्धात्मक परीक्षेमध्ये कुठलीही अट लागत नाही आहे. कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये कुठलीही अट टक्केवारीची अशासाठी लागत नाही, कारण तो परीक्षाचा स्वरूप वेगळा असतो आणि त्याच्यावरनं त्याचा पुढचं काय नोकरी वगैरे जे काही प्रमोशन असेल किंवा पोस्टिंग असेल ते ठरतं आहे. परंतु अध्यक्ष महोदय 55 तुम्ही काढून टाकताय, तर तुम्ही 55 टाकलं का होता हा माझा प्रश्न होता. त्याचं समर्पक उत्तर मंत्री महोदयांनी काल दिलं नाही. त्यांनी नंतर सांगितलं असं की बाबा कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये ही टक्केवारीची मर्यादा नसते, म्हणून आम्ही हे विड्रॉल करतोय. अध्यक्ष महोदय माझं म्हणणं ते होतं की ती चिठ्ठी तिकडून आली, मग कायदा तिकडून आला, त्या वेळेला तुम्ही 55% का टाकले होते, एवढाच माझा प्रश्न होता. अन्यथा अध्यक्ष महोदय माझा या विषयामध्ये कुठलाही दुधाभाव की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्रित आहे याच्यातला सत्ताधारी आणि विरोधीचा भाव नाही आहे. माझं जे म्हणणं होतं ते मी मांडलं होतं. धन्यवाद. मान्य अध्यक्ष महोदय, 55%ची अट हे देखील 2001च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे होती. तेव्हा 3 वर्षाची अट नव्हती, डायरेक्ट पासआउटला जेव्हा घेत होतो. आणि आता मे 2025ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालानंतर JMFC आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांना देखील 55%ची अट नाही आहे. चॅरिटी कमिशनरची पोस्ट ही समकक्ष असल्याने जे निकष आणि नियम JMFC आणि सिव्हिल जजसाठी होते तेच निकष या सहाय्यक धर्मदाय आयुक्तासाठी ठेवण्यात आलेले आहे. आणि या विषयावर आपण अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की एकूण 328 ज्या भरत्या राज्य सरकारच्या MPSC मार्फत होतात ते काही कोणाच्या शिफारशीवर होत नाही, तर ते गुणवत्तर होतात, एक्झाम घेतली जाते. आणि त्यामुळे अशा पद्धतीने कुठल्याही माणसाला कुठल्याही पद्धतीचं फेवर किंवा डिस्क्रिमिनेशन करता येत नाही. उलट या केसमध्ये ही जी अमेंडमेंट आपण केलेली आहे, या अमेंडमेंटमुळे जर आपण ही विसंगती केली तर परत सुप्रीम कोर्टात पिटिशन होईल आणि परत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या तिन्ही समकक्ष पदामध्ये आपण विसंगती निर्माण करता येत नाही. या संदर्भामध्ये समर्पक उत्तर दिल्यानंतर देखील वारंवार
या विषयावर तेच तेच प्रश्न विचारले जातात, ज्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे. त्यामुळे आपण हा बिल मतास टाकावं आणि बिल मंजूर करावं अशी माझी आपणास विनंती आहे. साधा प्रश्न आहे की 60%ची अट टाकल्याने सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा अवमान होतो का, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं का? आपण मग पाठवू आपण नंतर. पण तुम्ही काल हा प्रश्न विचारला की 60% टाकता येते का. आता हे निवेदन अधिकाऱ्यांनीच दिलं आहे, त्यांनी तर गंभीर विषय उपस्थित केले आहे या आपल्या विधेयकाच्या नुसार. आता ठीक आहे, त्यांचं ऐकायचं नाही आहे, काही अडचण नाही, पण तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तर येऊ द्या की 60%ची अट शासनाला टाकल्याने सुप्रीम कोर्ट, हे जसं मागे एका मंत्र्याला 7 दिवसाची जेल झाली तशी यांना जेल होण्याची शक्यता आहे, एवढं संपला विषय. एका मिनिटाच्या उत्तरासाठी आमचं समाधान होईल, रेकॉर्डवर येईल, मग अभ्यास करू आपण. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने तुम्ही 60%ची अट टाकली. मला एक गोष्ट माहिती आहे की सुप्रीम कोर्ट एक किमान मर्यादा देते. तुम्ही चांगल्यात चांगलं काम करायला सुप्रीम कोर्ट जर नाही म्हणत असेल तर मग या देशाला कुणीच वाचवू शकत नाही, कुणीच नाही वाचवू. सुधीर भाऊ, मुळात प्रश्न हा आहे की 55%ची अट टाकणं हे, एक मिनिट, 55%ची नाही, तुमचं सध्या म्हणणं आहे की 55%ची अट शिथिल का केली गेली आहे, बरोबर आहे. आता शिथिल करण्यासाठी शासनाने कारणं सांगितलेली आहेत, त्यामुळे परत 55 ठेवणं अथवा ते 60वर वाढवणं हे हितात आहे की नाही या संदर्भात आता सभागृहात चर्चा चालू आहे. त्यावरती शासनाने आपलं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आता परत सुप्रीम कोर्टचा अवमान होतोय की नाही होत आहे हा विषयच राहत नाही ना. राज्यमंत्री महोदयांनी खूप स्पष्ट सांगितलेलं आहे, याच्यात काही कन्फ्युजनच नाही आहे. मेरिटवर कुठे कॉम्प्रोमाइजच नाही याच्यामध्ये. मुळात काय होतं, आपण जर बघितलं तर 4 पद्धतीने लोक यायचे. त्यातली एक पद्धत होती उच्च न्यायालय किंवा दुय्यम न्यायालयांमध्ये किमान 3 वर्ष अधिवक्ता म्हणून अनुभव. दुसरं, किमान 3 वर्ष सरकारी अभियोक्ता किंवा सरकारी अधिवक्ता म्हणून अनुभव. तिसरं, किमान 3 वर्ष विविध न्याय विभागात विधी सहाय्यक पेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदाचा अनुभव. चौथं, नवीन विधी पदवीधारक, सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण, अंतिम वर्षात किमान 55% गुण. आणि 5वं, विधी पदवी प्राप्त केल्यानंतर धर्मदाय संघटनेत लिपिक टंकलेखकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदावर 3 वर्षाचा अनुभव. अशा 5 पद्धतीने ह्या नियुक्त्या व्हायच्या. हे 5 कॅटेगरी होत्या. यातली जी चौथी कॅटेगरी आहे, 4 कॅटेगरीत आता काहीच वाद नाही आहे. ही जी चौथी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीच्या संदर्भात ही जी सेवेत येण्याची पद्धती होती, नवीन विधी पदवीधारक, सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण व अंतिम वर्षात किमान 55% गुण, याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे बरोबर नाही आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेतनं यांना घ्या, बस एवढंच आहे याच्यामध्ये. आता स्पर्धा परीक्षेतनं घ्या, स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर म्हणजे जो 55% नाही 75% वाला 80% वालाच येणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे याच्यामध्ये जे सुधीर भाऊंनी विचारलं, हो हा कंटेम्प्ट होईल. 60% केलं तरी कंटेम्प्ट होय. कारण त्याची पद्धती मी सांगतो, त्याची पद्धती त्यांनी सांगितली आहे, तुम्हाला टक्केवारीवर डायरेक्ट घेता येणार नाही, तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून घ्यावं लागेल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे तुम्ही 60 करा, 55 करा, 75 करा, एव्हरीथिंग विल बी कंटेम्प्ट, एव्हरीथिंग विल बी अगेन्स्ट सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर. कारण असं आता घेताच येणार नाही. तुम्हाला घ्यायचं असेल स्पर्धा परीक्षा घ्या, स्पर्धा परीक्षेत जो पहिला मेरिट असेल तो 1 नंबर, दुसरा असेल तो 2 नंबर, असंच तुम्हाला घ्यावं लागेल. आणि म्हणून अतिशय सोपं आणि सिंपल बिल आहे. मेरिट कमी होत नाही आहे, मेरिट कमी होत नाही आहे. जसं MPSCच्या परीक्षेमध्ये आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा होती MPSCची सगळे देतात, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये एखादा 12वीमध्ये 80% मिळवणाराही नापास होतो आणि एखादा 12वीमध्ये त्या ठिकाणी 50% मिळवणाराही मेरिटमध्ये येतो आणि MPSC पास होतो. अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळं काही केलं तुम्ही तरी तो सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल आणि दॅट विल बी सब्जेक्ट टू सुप्रीम कोर्ट्स म्हणजे स्क्रुटिनी.
आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की बाबा आपण कुठेतरी 55% अट काढतोय म्हणजे कमी लोकांना घ्यायचं आहे. अटीचा विषय संपलाय आता. 55 नाही, 60 नाही, 50 नाही, 80 नाही, अटीचा विषयच नाही आहे. आता स्पर्धा परीक्षा आहे. अजून स्ट्रिंजंट झालंय. तसं ट्विस्ट होत आहे. इथं स्पर्धा परीक्षा होणारच आहे, त्याच्याबद्दल कोणाचाच वाद नाही. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जी अर्हता आहे ती अर्हता 55च्या ऐवजी 60 व्हावी एवढा मुद्दा आहे. बघा, तुम्ही जे स्पष्टीकरण दिलं त्याच्यामध्ये कदाचित असा भाव आहे की 55% 60%नाच एंट्री आहे असं नाही. स्पर्धा परीक्षेची अर्हता आणि तुम्ही जे सांगत आहात तो जर नियम आजपासून आपण गृहीत राज्यातल्या सर्व परीक्षांना लावला तर यानंतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यामध्ये 35% वागा सुद्धा अर्ज भरू शकेल असं साधारणतः सुतोवाच तुम्ही करताय आणि हे रेकॉर्डमध्ये राहील एवढीच माझी विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय म्हटले तर हा 55%चा विषय कंटेस्ट सुप्रीम कोर्टात झालाय का? फक्त सुप्रीम कोर्ट असं म्हटलेलं असावं की किमान त्यांना 3 वर्षाचा अनुभव असणाऱ्यांनाच या परीक्षा करायला परवानगी द्या. हा 55%च्या अटीचा विषय कंटेस्ट झालाय का? आणि त्यासाठी स्पेसिफिक सुप्रीम कोर्टाने ही अट काढून टाका असं म्हटलंय का? याची माहिती सभागृहाला आपण द्यावी. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे पुन्हा 7व्यांदा हा खुलासा करत आहोत. सेम शब्द सेम वर्ड. JMFC आणि सिव्हिल जज याची निवड करताना जे क्रायटेरिया होता तोच क्रायटेरिया, कारण की ते JMFC ट्रान्सफर होऊन सहाय्यक चॅरिटी कमिशनर म्हणून पोस्टिंग होते आणि ते जे निकष आहेत त्या तिघी निकषामध्ये कुठल्याही डिस्क्रिमिनेशन पक्षपातपूर्ण कृती होऊ नये आणि ती एकसारखी असावी जेणेकरून परत सुप्रीम कोर्टात कोणी जाऊ नये म्हणून सेम टू सेम तरतुदी त्या ठिकाणी लागू केलेल्या. आज मी आता अतिशय क्लिअरपणे परत सांगतो की सन्माननीय जयंत पाटील साहेब ज्या खात्याचे अनेक वर्ष मंत्री होते, सन्माननीय सुधीर भाऊ ज्या खात्यात तेवढ्या भरत्या झाल्या, एकाही भरतीमध्ये कट ऑफ नव्हतं. 100% कॉम्पिटिटिव्ह एक्झामनी मेरिटवर निवड झालेली आहे. त्यामुळे हा बिल मंजूर करावं अशी माझी विनंती आहे. परत मला वाटतं आता पुढे जाऊया. एक मिनिट मी सांगतो. एक मिनिट. जयंतराव जे म्हणतायत ना, असं आहे, तुम्ही असं खा की असं खा. जर समकक्ष करायचं आहे, सुप्रीम कोर्ट सांगताय समकक्ष करायचं आहे, समकक्षाचा अर्थ काय आहे? पॅरिटी. त्याला जे निकष लागू आहे तेच याला निकष लागू आहे, ह्याला समकक्ष. याच्यापेक्षा वेगळं जर तुम्ही काय केलं, तिथे जर 55%ची अट नाही आहे, सुप्रीम कोर्टाने म्हटलं समकक्ष करा, इथे 55%ची अट केली, कंटेम्प्ट नाही होणार? आपण वकील आहात, बरोबर होईल की नाही होणार? होईल. तेच मंत्री सांगतायत, मगापासून मंत्री तेच सांगतायत. आमचं काय म्हणणं नाही, काय हरकत नाही. चला पुढे जाऊया. माझा फक्त मुद्दा, माझी काही तक्रार नाही. तुम्हाला मेरिट कमी करायचं असेल तर हरकत नाही, पण माझा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टात ते कंटेस्ट झालेलं का नव्हतं, त्याला तुम्ही जयंत पाटील उत्तर द्या. 55%. जयंत पाटील साहेब, हे कंटेस्ट झालंय ना. अल्टिमेटली अर्हतावर जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला, अर्हता पाहूनच निर्णय दिला ना. ही अट जेव्हा काढतोय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने, सुप्रीम कोर्टाने अर्हता पाहिली ना. नाही तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं असतं ना की बाबा नाही, हे 55% ठेवा म्हणून, असं नाही म्हटलेलं ना. किंवा याचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो की जर सुप्रीम कोर्टाला 55%ची अट ठेवायची असती तर त्यांनी असे आदेश दिले असते की सगळ्या परीक्षांमध्ये तुम्ही 55% ठेवा. तसं केलं नाहीये ना. चला. अध्यक्ष, प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे.
होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. प्रभारी मंत्री. महोदय, सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वास व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. पुरवणी मागण्या एक आपलं बोला अमित साटमजी. पहिली आजी मग माझी. आमचे 2 मिनिटं फक्त. आशीजी 2 मिनिटं. अध्यक्ष महाराज, हो त्यांचं होते ना. मला 2 महत्वाच्या विषयांकडे शासनाचं लक्ष वेधायचं आहे. जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशनच्या 500 यार्डांमध्ये असलेल्या इमारतींचा पुनर्विकास हा गेल्या 16 वर्षापासून थांबलेला असून या संदर्भामध्ये बहुतांश इमारती या आता 40 वर्षापेक्षा जास्त जुन्या झाल्या असून त्या ठिकाणी आता एक इमारतींना मुंबई महानगरपालिकेची C1ची नोटीस ही या ठिकाणी येऊ लागली आहे. मध्यमवर्गीय कुटुंब त्या इमारतींमध्ये राहत असून जर C1ची नोटीस आली आणि डिलॅपिडेटेड डिक्लेअर झाली तर सर्व सदर कुटुंबांना रस्त्यावर येण्याची वेळ येणार आहे. अध्यक्ष महाराज, त्यामुळे माझी शासनाला ही विनंती आहे की DCR मध्ये या संदर्भामध्ये आणि काही रेग्युलेशन्समध्ये प्रावधान करून या जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशनच्या 500 यार्डामध्ये असणाऱ्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग काढावा आणि हे अधिवेशन संपण्याच्या अगोदरच सदर पॉलिसी आणि सदर रेग्युलेशन हे या ठिकाणी विधानसभेमध्येच या ठिकाणी निवेदन शासनाने करावं अशा प्रकारची माझी विनंती आहे. माझी दुसरी विनंती अशी आहे अध्यक्ष महाराज की DN नगर येथे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्समीटर स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा अशाच प्रकारची हाईट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे गुलमोहर आणि DN नगर या परिसरातील इमारतींचा पुनर्विकास हा खोळंबला असून त्या ठिकाणच्या इमारतीही 40 वर्षापेक्षा जास्त जुन्या झाल्या असून त्यांनाही मुंबई महानगरपालिकेची C1ची नोटीस यायला सुरुवात झालेली आहे. सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी कुटुंब ही राहत असून त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ ही येणार आहे. अध्यक्ष महाराज, माझी अशी विनंती आहे की DN नगरच्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवरती असलेल्या ट्रान्समिटिंग स्टेशनच्या टॉवर्सला इतरत्र हलवावे. या ठिकाणी शासनाने एक जागाही आयडेंटिफाय केलेली आहे. त्या जागेचा ऑप्शन हा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या टीमला देऊन त्यांची त्या ठिकाणी स्थळ पाहणी करून हे टॉवर हलवून लवकरात लवकर त्या ठिकाणी हाईट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे ते हाईट रिस्ट्रिक्शन लवकरात लवकर शिथिल करून सदर परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा. या संदर्भात शासनाने अधिवेशन संपण्याच्या आत निवेदन करावे अशी माझी विनंती आहे. जो विषय आता मांडला तसाच विषय माझ्या मतदारसंघाशी संबंधित आहे. 2 मिनिटं हो विजय भाऊ, ओ विजू भाऊ 2 मिनिटं. नाना भाऊ, त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये CODचे 2 डेपो आहेत. 2016च्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या सर्क्युलर प्रमाणे 10 मीटरच्या बाहेर कुठल्याही प्रकारची NOC त्या ठिकाणी घ्यावी लागत नाही. मुंबई महानगरपालिकेने 1 वर्षापूर्वी या संदर्भात मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला स्पष्ट कळवलं. कुठल्याही कामांना आम्ही स्थगिती देणार नाही हे अधिकृतरित्या कळवलं. केवळ इन डेफरन्स टू द आर्मी आम्ही नवीन कामांना परवानगी देणार नाही असं आपल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महानगरपालिकेने तोंडी त्यांना सांगितलं होतं. आज 1 वर्ष होऊन गेलं, नवीन सर्क्युलर आलेलं नाहीये.
2016च्या सर्क्युलर प्रमाणे आम्ही काम करू असं राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट केलेलं आहे. परवाच सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातला एक निर्णय आला. तो निर्णयाने हेच सांगितलं 2016चं सर्क्युलर MODचं हेच राज्य सरकारला लागू आहे. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की ओरल ऑर्डरवर नवीन बांधकामांना जी परमिशन थांबवली होती ती तात्काळ उठवावी आणि CODच्या संदर्भातल्या इमारतींचा विकास हा मोकळा करावा. कारण माझ्याही मतदारसंघामध्ये हे बोर्ड लागलेले आहेत, नो रिडेव्हलपमेंट, नो व्होटिंग. आणि व्होटिंग करणं आपला मूलभूत अधिकार आहे. त्या अधिकारापासून जर का लोक वंचित राहत असतील तर हे मला वाटतं योग्य नाही. ते कायद्याच्या विरोधी आहे, घटनेच्या विरोधी आहे, लोकांच्या विरोधी आहे. सदस्य त्यामुळे श्री आपण अमित सरकारला साटमजी, निर्देश सन्मान्य द्यावे. सदस्य श्री अतुल भाटकळकरजी यांनी आता सभागृहात जो मुद्दा मांडलेला आहे तो मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कुलाब्यापासून ते दहिसरपर्यंत अनेक ठिकाणी या डिफेन्सच्या NOC मुळे अनेक इमारती ज्या मोडकळीस आलेल्या आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. यातून सामान्य रहिवासी नागरिक व्यथित आहे आणि शासनाची या गोष्टीची वस्तुस्थितीची त्वरित दखल घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या पूर्वी शासनाने या संदर्भातलं निवेदन करावं. केलार साहेब. अध्यक्ष महोदय, आज आपल्या सगळ्यांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे असं निवेदन या ठिकाणी मी करतोय. अध्यक्ष महोदय, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत म्हणजे ज्याला आपण इनटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणतो असं युनेस्कोने आता आपल्या दीपावलीच्या सणाचा समावेश त्या यादीत केलेला आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करणारा मराठा लष्करी भूरचनेचे म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा युनेस्कोने मानांकन आपल्या माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखालील सरकारने मिळवला आणि हा वारसा टँजिबल म्हणजे मूर्त स्वरूपाचा आहे. हा आपण त्या ठिकाणी मानांकन मिळवलं. सांस्कृतिक मंत्री म्हणून मला सभागृहाच्या निदर्शनास आणताना आनंद होतो की युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा इनटँजिबल कल्चरल हेरिटेज या यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आला आहे. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने वर्ष 2025-26 साठी दीपावलीचे नामांकन केले होते. अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि संघर्षातून यशाकडे नेणारा हा सण आपल्या जीवनातील सकारात्मकतेचे प्रतीक आहे. दीपावली हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी आणि मराठी परंपरेशी अतूट नाते असलेला उत्सव आहे. या सणाचा इतिहास निश्चित प्राचीन आहे. निसर्गावर आधारित साजरे होणारे सण हे भारतीय संस्कृतीचे वेगळेपण, त्याचे जागतिक अद्वितीय मूल्य अधोरेखित करतात. त्यामुळे भारतीय सण परंपरा पर्यायाने भारतीय संस्कृतीचा जगात प्रसार होण्यास हातभार लागणार आहे. आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला हा ऐतिहासिक गौरव मिळवून देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय सांस्कृतिक मंत्री माननीय गजेंद्रसिंग शेखावतजी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले. या सभागृहाच्या माध्यमातून मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्रीय सांस्कृतिक मंत्री माननीय गजेंद्रसिंग शेखावतजी यांचे अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुरवणी मागण्या. आता नगरविकास विभाग, गृहनिर्माण विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या विभागांच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात येतील. विभागांच्या मागण्यांच्या तपशील व स्वीकृत कपात सूचनांची यादी सदस्यांना टपालखान्याद्वारे वितरित करण्यात आली आहे. कपात सूचना न मांडता मान्य करण्यात आलेल्या कपात सूचनांची उत्तरे मान्य मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीने 30 दिवसांच्या कालावधीत सदस्यांना पाठवण्याची प्रथा जुलै 2010 पासून मान्य झाली असल्यामुळे आता कोणत्याही कपात सूचना मांडणार नाही असे मी गृहीत धरतो. या चर्चेसाठी एकूण 3 तास वेळ देण्यात येईल. सदस्य वेळेचे बंधन पाळून मला सहकार्य करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
प्रत्येक सदस्याने भाषण सुरू करण्याच्या वेळी विभाग त्याचबरोबर बाब क्रमांक व पूरक विवरणपत्रातील पुष्ट क्रमांक यांचा उल्लेख करावा. पुरवणी मागण्यांवरील चर्चा संबंधित बाबींपुरतीच मर्यादित असल्यामुळे सदस्यांना मूळ अनुदान अथवा मूळ मागणी यावर चर्चा करता येणार नाही. आता चर्चेला सुरुवात करण्यात येईल. कोण करताय सुरू? सुनील प्रभू साहेब. सुधीर भाऊंचा हरकतीचा मुद्दा असल्यामुळे त्यांना बोलू द्या. अध्यक्ष महाराज, विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे. आपल्याला याची जाणीव आहे की विदर्भात अधिवेशन का होतं? कारण हा करार झाला विदर्भाच्या जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीने. अध्यक्ष महाराज, एका गंभीर बाबीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आणि विदर्भ मराठवाड्याचा आवाज हा या कराराने या पुरवणी मागण्यामध्ये आर्थिक आकड्यामध्ये दिसावा यासाठी वैधानिक विकास मंडळ हे आपण निर्माण केलं. अध्यक्ष महाराज, आज गेले 5 वर्ष झाले वैधानिक विकास मंडळ नाही. त्याचा वाईट परिणाम काय होता अध्यक्ष महाराज? तुम्ही पुरवणी 1000 कोटीच्या सादर केल्या. जेव्हा तुम्ही मुख्य अर्थसंकल्प मांडता अध्यक्ष महाराज, तेव्हा वार्षिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुम्ही आकडेवारी दिली. विदर्भ 30,604 कोटी, मराठवाडा 23,949 कोटी, उर्वरित महाराष्ट्र 67,538 कोटी, असं 1,22,092 विभाजित निधी याच्या संदर्भातले आकडे तुम्ही दिले. पण अध्यक्ष महाराज, त्यानंतर दुसरं पत्र तुम्ही काय दिलं अध्यक्ष महाराज? की पहिल्यांदा विदर्भाच्या 23% लोकसंख्येनुसार किंवा मराठवाड्याच्या लोकसंख्येनुसार वैधानिक विकास मंडळाचा कायदा असल्याने नोकरीमध्ये आमचं संरक्षण व्हायचं. आता तुम्ही पत्र काय दिलं? विभागनीय लोकसंख्येच्या प्रमाणात नोकर भरती करण्याचे बंधन सध्या वैधानिक विकास महामंडळे अस्तित्वात नसल्याच्या परिस्थितीत लागू आहे किंवा नाही हे सरकार सांगू शकत नाही. म्हणजे विदर्भाच्या मराठवाड्याच्या तरुणांवर अन्याय करायची ही जी भूमिका आहे अध्यक्ष महाराज, ही वैधानिक विकास मंडळ नसल्याने अध्यक्ष महाराज आहे. वैधानिक विकास मंडळ बंद करून विदर्भ मराठवाड्यावरचा अध्यक्ष महाराज आपल्याला जर हा नवीन निर्माण झालेला अनुशेष, दांडेकर समितीने अनुशेष काढला, आपण इतके ढोल वाजवले की नाही अनुशेष भरतोय. मग विजय केळकर समिती आली, सत्यशोधन समिती, त्यांनी सांगितलं की अजूनही अनेक सेक्टरमध्ये हा अनुशेष आहे. अध्यक्ष महाराज, आज पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना माझा गंभीर आक्षेप आहे की तुम्ही मुख्य बजेट देत असताना जरी कागदावर या संदर्भातला निधी विभाजनाचा आकडा दिला असला तरी या पुरवणी मागण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब नाही आणि बॅलन्स बिघडलेला दिसतोय. विदर्भामध्ये हुरडा खायचा, विदर्भामध्ये आपण एक दिन, तुम्ही काय सुंदर गाणं म्हटलं, एक दिन बिक जाएगा माती के मोल, सुंदर गाणं होतं. आणि मी विचार केला आता कोणाला आवडो अथवा न आवडो आपण विदर्भाची बाजू मांडली पाहिजे, ते आपली जबाबदारी आहे. अशा पद्धतीने दबून काम केल्याने आपल्या आयुष्यामध्ये मग तुम्ही जे म्हटलं की ते गाणं तुम्ही फार चांगलं म्हटलं, आवडलं मला तुमचं गाणं, आणि त्याच्यातून खरी तर मी प्रेरणा घेतली. एक दिन बिक जाएगा माती के मोल और दुनिया में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. एक दिवस जायचंच आहे, आता कुणाला घाबरायचं आहे? आणि म्हणून अध्यक्ष महाराज, पहिला मी मुद्दा तुम्हाला सांगतोय की 26 जुलै 1984ला राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमताने पारित केला. आणि हा कोण्या पक्षाचा विषय नाही, कारण मी तुम्हाला पत्र सांगतो. 23 जून 2020 ला कालावधी हा 30 एप्रिल 2020ला संपला. 30 एप्रिल 2020, आता 25 डिसेंबरमध्ये आम्ही आहोत. 25 डिसेंबरमध्ये बरं सर्वांची पत्र आहे. 23 जूनला देवाशीष चक्रवर्तींनी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव दिला. 22 एप्रिल 2020ला नितीन राऊत ऊर्जा मंत्री, त्यांनी पत्र दिलं की वैधानिक विकास मंडळ झालं पाहिजे. मी स्वतः 41 आमदारांच्या सह्या घेऊन पत्र दिलं. 41 आमदारांनी सांगितलं. अशोक चव्हाण साहेबांनी वैधानिक विकास मंडळ व्हावं 25 एप्रिल 2020ला पत्र दिलं. 25 एप्रिल 2020ला सौ मेघनाताई दीपक साकोरे बोर्डीकर यांनी, देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, त्यांना प्रत पाठवली, मुख्यमंत्र्यांना प्रत पाठवली. आमदार विकास कुंभारे यांनी पत्र पाठवलं. प्रदीप ठाकरे निवासी उपजिल्हा प्रमुख रामटेक लोकसभा क्षेत्र शिवसेना उबाटा, म्हणजे तेव्हा उबाटा झाली, त्यांनी पत्र दिलं. संजय खडतकर यांनी, अध्यक्ष महाराज
100च्या वरती वैधानिक विकास मंडळाचे पत्र आहे. विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळे पुनर्गठित जर केलं नाही अध्यक्ष महाराज, इथं अधिवेशन घेऊन अध्यक्ष महाराज इथचं पाणी प्यायचं, हुरडा खायचा, 200 कोटी अधिवेशनावर अध्यक्ष महाराज खर्च करायचे आणि निष्पन्न काय तर धूळफेक, आकडेवारी करायची नाही. अध्यक्ष महाराज, या पुरवणी मागण्यांमध्ये जेव्हा मी वाचत होतो तेव्हा लक्षात आलं की कोणत्याही आम्हाला सांगितलं गेलं, मी विचारलं अधिकाऱ्याला, त्यामुळे आम्ही खात्री देतो. म्हणजे कशाची खात्री देता तुम्ही? प्रत्येक गोष्टीला आपण कायदा काय करतो, खात्रीचा संबंधच येत नाही. वैधानिक विकास मंडळ हे जर 371(2) नुसार केलं आहे तर वैधानिक विकास मंडळ विदर्भाचा हक्क आहे, मराठवाड्याचा हक्क आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला तुम्ही वैधानिक विकास मंडळ देत नसाल तर मग अध्यक्ष महाराज शेवटी अधिवेशन घेऊन आपण संविधानाच्या अनुच्छेद 371 खंड 2चा इनडायरेक्ट अपमानच करतोय. आपल्याला कसा अधिकार राहील अध्यक्ष महाराज? म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही या क्षणाला केंद्र सरकारकडे एकमताने पुरवणी मागणीची चर्चा होण्याच्या अगोदर आणि असे प्रस्ताव आपण घेतले आहे. नाना पटोलेजी अध्यक्ष असताना ते उभे झाले, म्हणाले ओबीसीची जनगणना घ्या, ठराव टाकला घेतला. म्हणजे आपल्याला काही नवीन पद्धत परंपरा निर्माण करायची नाही. जुनी पद्धत नाना पटोलेंनी केली आहे तीच पद्धत घ्या आणि आता हा ठराव ताबडतोब पाठवा. मी विस्तृत बोलणार नाही कारण वेळेचा अभाव आहे. पण अध्यक्ष महाराज, मी जी कागद पाहतोय, सरकारच्या विभागाला विचारतोय, तुम्ही विदर्भाचं खाऊन पिऊन बर्फाच्या चाकूनी खून करून वापस जाणार आहात का? की तुम्ही या रविवारपर्यंत आमचा प्रस्ताव गृहमंत्र्याकडे प्रलंबित आहे, उद्या फोन करा, काढा. मी तिथं विचारणा केली, ते म्हणतात की सरकार पाठपुरावाच करत नाहीये, सरकारचं साधं पत्र नाही आहे की द्या म्हणून वैधानिक विकास मंडळ. विदर्भाच्या जनतेशी आपण भामरागडमध्ये आदिवासी बांधव आहे, विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ठीक आहे, संविधानात आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या नाही, जातील. अध्यक्ष महाराज तुम्ही ठराव मांडा ना अध्यक्ष महाराज. अशा भावना पोहोचून अध्यक्ष महाराज एवढ्या कानामध्ये इतके सुधीर भाऊ, आपल्याला माहिती आहे आपण ज्या वेळेला एखादा ठराव नाही. सभागृहात मांडायचं ठरवतो त्याआधी आपण BSc मध्ये याची चर्चा करतो, सगळ्यांची सहमती घेतो आणि मग ठराव आणतो. त्यामुळे आपण योग्य ती प्रचलित पद्धतीचं पालन करून आपण मांडलेल्या मुद्द्याला निश्चितपणे प्रचलित पद्धतीप्रमाणे न्याय देऊ. अध्यक्ष महाराज, नाना भाऊ फक्त मी चेअरवर असताना प्रचलित पद्धतीची आठवण करून देतात, ते असताना त्यांना त्याचा विसर होत होता. माझी विनंती आहे साहेब, इतकं सुंदर गाणं नाही तर प्यारे तेरे बोल रहेंगे नाही. अध्यक्ष महाराज, तुम्ही एवढं सुंदर गाणं म्हणतो, त्याचा फायदा काय? गाणं हे शब्द नाही, अर्थासहित घेतलं पाहिजे. काल तुम्ही गाणं म्हणाले अध्यक्ष महाराज. तुम्ही मांडलेल्या प्रस्तावाला ज्या वेळेला शासन मंजुरी देईल तेव्हा गाण्यासकट म्युझिक डायरेक्शन पण मी करीन. आता पुढे जाऊ साहेब. खरंच सांगतोय, विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात होता कामा नये, काळजी घ्या साहेब. चला, आपलं प्रभूसाहेब, सुनील प्रभूसाहेब, करा. एक मिनिट. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माझी विनंती आहे, अनेक नवीन सदस्यांनी माझ्याकडे चेंबरमध्ये येऊन पण विनंती केलेली आहे की आपण वेळेचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पहिल्या फळीतली नेते मंडळी जेव्हा बोलत असते तेव्हा आपण सहसा डेकोरमच्या हिशोबाने त्यांना कधी थांबवत नाही. परंतु माझी विनंती राहील की सगळ्यांना बोलायची संधी जर द्यायची असेल तर सुरुवातीच्या बोलणारे जे सदस्य आहेत त्यांनी पण तेवढ्याच वेळेत आपलं भाषण, आपलं म्हणणं मांडावं, जेणेकरून इतर सदस्यांना पण न्याय मिळेल. नाही, आता नाही, आता पुरवणी नंतर, रात्री पुरवणी झाल्यावर, पुरवणी झाल्यावर. एक मिनिट. आता आपण कामकाज संपेपर्यंत पुरवणी मागण्यांवर चर्चा करू. उद्या सकाळी स्पेशल सिटिंगमध्ये आपण 293ची चर्चा सुरू करू. ठीक आहे, संपल्यावर तुमचं करू. चला.